नमस्कार, स्वागत आहे तुमचं महाराष्ट्र दर्पण 24 या न्यूज चॅनलमध्ये। निष्क्रिय प्रशासनाविरोधात जन आक्रोश, ड्रायव्हिंग स्कूलच्या गैरप्रकारांवर कारवाई नाही, तृतीयपंथीयांसह आंदोलनाचा इशारा। परभणी जिल्ह्यातील अनेक मोटार ड्रायव्हिंग स्कूल नियमबाह्य आणि बेकायदेशीर पद्धतीने सुरू असून संबंधित अधिकाऱ्यांकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप उसळला आहे। याच पार्श्वभूमीवर विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी दिनांक 10 नोव्हेंबर 2025 रोजी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय मौजे आसोला तालुका जिल्हा परभणी येथे तृतीयपंथीयांसोबत हाय आणि जन आक्रोश आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे। सदर प्रकरणामध्ये दिनांक 7 ऑक्टोबर 2024 रोजी बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या ड्रायव्हिंग स्कूल विरोधात रीतसर पुराव्यासह तक्रार दाखल करण्यात आली होती, परंतु जवळपास 10 महिन्यानंतरही कोणतीही कार्यवाही न झाल्याने संबंधित अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेविरोधात नागरिकांचा रोष उफाळला आहे। सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्री आशिष अनिल पाराशर यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतरही कार्यवाहीबाबत केवळ आश्वासनच मिळाली अशी तक्रार निवेदकांनी केली आहे। यामुळे प्रशासनाकडून नियमबाह्य ड्रायव्हिंग स्कूल संचालकांना संरक्षण मिळत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। आंदोलनकर्त्यांनी निवेदनामध्ये स्पष्ट इशारा दिला आहे की दिनांक 10 नोव्हेंबर 2025 रोजी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात आम्ही तृतीयपंथीयांसह जन आक्रोश आंदोलन करू। त्या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी परिवहन विभागाची राहील। या निवेदनावर राजू वानरे, सत्तार खान, नूर खान, शेख इस्माईल, परवेज, आमिर खुसरो, यशवंत सोनवणे, कैलास पतंगे, युसुफ कलीम यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत। या अर्जाची प्रतिलिपी जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालय, प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड आणि पोलीस निरीक्षक ताडकळस यांना देण्यात आली असून आंदोलनासंदर्भात प्रशासन सज्ज राहण्याची मागणी करण्यात आली आहे। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र दर्पण 24। परिवहन कार्यालय मौजे आसोला येथे आम्ही 7/10/2024 रोजी तक्रार दिलेली आहे। त्या तक्रारीवर वेळोवेळी आमचं शिष्टमंडळ येऊन यांना भेटलेलं आहे। उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आशिष पाराशर यांना सहाय्यक वेळोवेळी चर्चा केली, परंतु त्यांनी याबाबत कुठल्याही प्रकारची कारवाई केलेली नाही। त्यामुळे आम्ही येणाऱ्या सोमवारी 10/11/2025 सोमवार रोजी दुपारी 3 वाजेच्या दरम्यान तृतीयपंथीयांना सोबत घेऊन हाय व जनाक्रोश आंदोलन करण्यात आहोत। या दरम्यान कुठल्याही अनुचित प्रकार किंवा घटना घडली तर त्याची जबाबदारी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय मौजे आसोला यांची राहील। उपप्रादेशिक परिवहन कार्यालय मौजे आसोला इथे आम्ही 7/10/2024 एक तक्रार दिली होती भ्रष्टाचाराबाबत, पण पारसकर साहेबांनी त्याच्यावरती गंभीरतेने कारवाई नाही केली। याच्यामुळे येणाऱ्या 10 तारखेला सोमवारी तृतीयपंथीयाला घेऊन आम्ही आंदोलन करणार आहे। याची जर काही बी अनुचित प्रकार घडला तर हे परिवहन खात्याची जबाबदारी असेल। आम्ही वारंवार निवेदन आज दिलेले आहेत आणि RTO ऑफिसमध्ये जेवढा भ्रष्टाचार वाढलेला आहे आणि यांना कुठल्या याची काही हे राहिलेली नाही, म्हणून आम्ही आता आंदोलन तीव्र पद्धतीने करणार आहेत आणि आता निवेदन नाही, आता ॲक्शन करून दाखवणार आहे।